जेव्हा आईवडिलांना एकुलती एक मुलगी असते आणि मुलगा नसतो, तेव्हा आईवडिलांचं म्हातारपण कसं जाणार ह्या गोष्टीची प्रत्येकाला चिंता असते. आणि म्हणतात ना की वंशाचा दिवा मुलगाच असतो, मुलगी नसते. परंतु ज्यांना मुलगी आहे त्यांना असं वाटत नाही की मुलगा आणि मुलगी एकच आहेत. तसंच काहीतरी सगळीकडचे मार्ग बंद झाले तेव्हा प्रकाशराव त्यांच्या मुलीच्या घरी, जावयाच्या घरी राहण्यासाठी गेले. तेव्हा 1 महिन्यातच असं काही घडलं की जावयाने त्याचे खरं रंग दाखवायला सुरुवात केली आणि ते सगळे पाहताच प्रकाशरावांना खूप मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी असा काही निर्णय घेतला की प्रकाशराव हे निवृत्त शिक्षक होते. पत्नी शांताबाई आणि प्रकाशराव पेन्शनवर आपलं साधं जीवन आनंदाने व्यतीत करत होते. त्यांना मुलगा नव्हता, पण 5 मुली होत्या, ज्या लग्न होऊन आपापल्या संसारात रमल्या होत्या. नवरा बायकोचे हे सुखी जगणं शांत होतं. मात्र म्हणतात ना, वेळ कोणासाठी थांबत नाही. एके रात्री अचानक शांताबाईंचा झोपेतच मृत्यू झाला. ह्या आघाताने वृद्ध प्रकाशरावांची जगण्याची सोबती नाहीशी झाली. अचानक त्यांचं आयुष्य रिकामं झालं. या वयात त्या एकटेपणाची जाण अजूनही तीव्र होऊ लागली. पत्नीच्या निधनानंतर 5ही मुलींना आपल्या वडिलांची काळजी वाटू लागली. त्यांचं खाणं पिणं, औषधं, घराची काळजी याचं काय या विचाराने त्या व्याकुळ झाल्या. खूप चर्चा झाल्यानंतर मोठी मुलगी सुमन म्हणाली, आपण बाबांसाठी एक कायमस्वरूपी कामवाली बाई ठेवूया, जी त्यांची योग्य प्रकारे काळजी घेईल. सर्व बहिणींना हे योग्य वाटलं आणि काही दिवसातच एक कामवाली बाई घरात आणली. शांतीताई गेल्यानंतर 15 दिवसातच मुलगी वडिलांसोबत होत्या. मात्र शेवटी त्यांनाही परत आपल्या संसाराकडे वळावं लागलं. मुली गेल्यानंतर प्रकाशरावांचे घर अगदी ओसाड वाटू लागलं. कामवाली बाई फक्त तिचं ठरलेलं काम करत होती. तिला प्रकाशरावांच्या भावनांशी काहीच देणं घेणं नव्हतं. मनाच्या जखमा वळणासाठी सहवास हवा असतो आणि तोच त्यांच्याकडे नव्हता. शांताबाईंच्या निधनानंतर सुरुवातीला मित्र नातेवाईक भेटायला येत होते. हळूहळू नंतर सगळेच कमी झाले. आता प्रकाशरावांशी बोलायला किंवा त्यांचं दुःख वाटून घ्यायला कोणीही नव्हतं. सुखात सगळे असतात, पण दुःखात कोणीही जवळ राहत नाही, हे मात्र तितकंच सत्य प्रकाशरावांना नव्याने जाणवलं होतं. एकटेपणामुळे त्यांनी बाहेर जाणं सोडलं. आजूबाजूच्या लोकांना वाटायचं की ते शांत आयुष्य जगत आहेत, पण त्यांच्या एकटेपणाच्या वेदना त्यांच्या मनाला पोखरत होत्या. एकटे राहण्याच्या मानसिक तणावामुळे प्रकाशरावांची तब्येत हळूहळू बिघडू लागली. त्यांना आता अंथरुणावर उठणेही कठीण झालं. त्यांच्या मुलींना वडिलांच्या प्रकृतीची बातमी कळाली तेव्हा 5ही मुली घाईघाईने घरी आल्या. वडिलांची अवस्था पाहून त्या दुखावलेल्या दुःखाने गलबलल्या, पण तरी त्यांचं आयुष्य आपल्या संसारात अडकलं होतं. ना वृक्षाचा आधार मोडला तर सावली हरवते याचा अनुभव प्रकाशरावांना आलाच होता. मुलींना आपल्या वडिलांसाठी वेळ देता येत नव्हता आणि प्रकाशरावांसाठी एकटेपणाचा हा प्रवास अधिकच दुःखदायक झाला होता. सर्व मुलींनी खूप विचारविनिमय केल्यानंतर एक ठोस निर्णय घेतला. प्रकाशराव प्रत्येकाच्या घरी 2-2 महिने राहतील आणि त्यांच्या घराला विकून त्यातून मिळणाऱ्या पैशांवर त्यांची देखभाल केली जाईल. आणि ह्या निर्णयाने सर्वांना समाधान वाटलं. सगळ्यांचा विश्वास होता की वडील एकटे राहण्याऐवजी त्यांच्या सहवासात राहतील, त्याचबरोबर त्यांच्यासोबत राहतील, मुलींबरोबर तर आनंदी राहतील. घर विकण्याचा निर्णय जेव्हा प्रकाशरावांना सांगण्यात आला तेव्हा त्यांच्या मनाला खूप मोठा धक्का बसला. कारण या घरात त्यांनी आपलं अख्खं आयुष्य घालवलं होतं. हसत खेळत मुलींना वाढवलं होतं, सांभाळलं होतं. त्यामुळे ह्या घराला सोडून जाणं त्यांच्यासाठी असह्य झालं होतं. पण सगळ्यांच्या निर्णयाला त्यांना मान्य करणं सर्वांसमोर अपरिहार्य होतं. त्यांनी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला. स्वतःला समजावलं, एकटे राहण्यापेक्षा जिथे कोणी बोलायला घरी असेल, तिथे सगळे बरोबर असतील, तिथं राहणं चांगलं. शेवटी जड अंतकरणाने त्यांनी घर विकण्यास होकार दिला आणि त्याच्यानंतर मोठी मुलगी सुमन त्यांना आपल्याकडे घरी घेऊन गेली. सुमनच्या घरात पोचल्यावर तिच्या कुटुंबाने त्यांच्या प्रेमाने स्वागत केलं. सुमनच्या मुलांनी आनंदाने ओरडून म्हटलं, आजोबा आले, आजोबा आले. जावई त्यांच्याशी आदराने मान सन्मान देत होता. हे सगळं पाहून प्रकाशरावांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळला. त्यांनी विचार केला, जिथे एवढं प्रेम मिळतंय तिथे राहणे कधीही चांगलं. सुमनने त्यांना एक स्वतंत्र खोली दिली, ज्यामध्ये त्यांच्या सर्व गरजांची काळजी घेतली जाईल. खोलीसह बाथरूमही अटॅच असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. सुमनच्या व्यवस्थापनामुळे प्रकाशरावांचे मन भरून आलं आणि त्यांना जाणवलं
की या वृद्ध वयात कोणाला तरी माझी गरज आहे, कोणीतरी माझी प्रेमाने काळजी घेते. सुमनच्या घरातल्या प्रेमळ वातावरणामुळे प्रकाशरावांची तब्येत हळूहळू सुधारू लागली. परिस्थिती शांत होती. दरम्यान त्यांच्या दुसऱ्या मुलीचेही फोन येत होते. त्यामुळे प्रकाशरावांना त्यांचा मुलीचा आधार जाणवत होता. एक मुलगी झाल्यानंतर हळूहळू सुमन, तिचा नवरा आणि मुलाच्या वागण्यात बदल झाला. एका महिन्यानंतर त्यांना तो जाणवू लागला. सुरुवातीचा आपलेपणा कमी होत गेला. आता सुमनच्याही मुलांची आजोबांबद्दलची प्रेमळ वागणूक उरली नव्हती. सुमनचा नवरा जो आधी आदराने वागत होता, आता त्यांना दुर्लक्षित करू लागला. प्रकाशरावांच्या मनात नवा प्रश्न उभा राहिला. माझं इथं राहणं योग्य आहे का? एका संध्याकाळी प्रकाशराव आपल्या खोलीत जप करत बसले होते आणि तिथे सुमन त्यांच्या खोलीत आली. त्यांच्या शेजारी पलंगावर बसली आणि ते जप संपतील याची वाट पाहू लागली. अचानक बस प्रकाशरावांसाठी अनपेक्षित होतं. त्यांना आश्चर्य वाटलं. आता ती माझ्याशी काय बोलणार आहे? आज अचानक त्या म्हाताऱ्याची सुमनला का आठवण झाली हे त्यांना समजलेही नाही. त्याच्यानंतर प्रकाशरावांनी अनेक वेळा तिला बोलवलं तरी ती त्यांच्या जवळ येत नव्हती. काही ना काही कारण सांगून ती त्यांना टाळत होती. प्रकाशरावांच्या मनात विचार आला, नक्कीच असंच काहीतरी घडलं असेल, असं काहीतरी काम असणार. प्रकाशरावांनी जपमाळ एक कपड्यात गुंडाळून ठेवली आणि सुमनला येण्याचे कारण विचारलं. सुमन त्वरित उत्तरली, बाबा, उदय म्हणत आहे की तुम्हाला दुसऱ्या खोलीत शिफ्ट करावं लागेल, कारण ह्या खोलीला भाड्याने द्यायचं आहे. त्यामुळे जास्त पैसे मिळतील, कारण घराचा खर्च आता वाढला आहे. सुमनचे हे बोलणे ऐकून प्रकाशरावांच्या मनाला जबरदस्त धक्का बसला. त्यांना चांगलं माहित होतं की त्या घरात दुसरी कोणती खोली नाही जिथे त्यांना शिफ्ट करता येईल. ते गप्प बसले आणि सुमन सगळं बोलणं ऐकू लागली. त्यांना समजलं नाही सुमन काय काय बोलत होती, पण प्रकाशरावांचं डोकं शून्य होऊन गेलं होतं. थोड्या वेळाने आपल्या मनात विचार करून त्यांनी सुमनचं बोलणं न तोडता तिला त्या खोलीचं भाडं विचारलं, कारण त्यांना माहित होतं की सुमनला त्यांच्याकडून काय त्या खोलीचं भाडंच तर हवं होतं. सुमनने पटकन भाडं सांगितलं आणि त्यासोबतच खाण्यापिण्याचेही पैसे सांगितले. त्यानंतर ती खोलीतून बाहेर निघून गेली. प्रकाशराव तासनतास एकटे बसून या सगळ्या गोष्टींचा विचार करत होते आणि त्यांचे अश्रू अनावर झाले. त्यांच्या डोळ्यांना आणि कानांना विश्वास बसत नव्हता की त्यांची स्वतःची मुलगी त्यांच्याकडून भाड्याचे पैसे आणि खाण्यापिण्याचे पैसे मागत आहे. ते विचार करत होते, हे सगळं प्रेम, आपलेपणा, मान सन्मान हे सर्व या वृद्ध माणसांना त्यांच्या जाळ्यात अडकविण्यासाठी केलं होतं का? ते स्वतःला विचारत होते. जर सुमन पैसे मागितले असते तर मी तिला दिले नसते का? तिला शेवटी ती माझी मुलगी आहे. मुलीच्या घरी आईबाप मरेपर्यंत पाणी पित नाही, तर मी तिच्या या उपकाराला तिला डबल पैसे देऊन मदत केली असती. पण अशा पद्धतीने भाडं आणि खाण्याचे पैसे मागून सुमनने प्रकाशरावांचे मन दुखावले होते. हे सगळं त्यांच्यासाठी एक प्रश्नच होता. त्यांच्या मनात घुमत होतं. आणखी एक गोष्ट त्यांच्या मनात येत होती. आज त्यांना त्यांच्या पत्नी शांताताईंची खूप आठवण येत होती. दोन्ही मुलं 2 महिने झाले होते. आता त्यांचं मन सुमनकडे पाहून पूर्णपणे बदलून गेलं होतं. त्यांना त्यांच्या घरातून लवकरात लवकर बाहेर जायचं होतं. ह्या कारणाने 2 महिन्यात त्यांना त्या घराचं कधी भाडं, कधी रडत तक्रारी, कधी मुलांच्या नावाने मागणं असं सगळं सहन करावं लागलं. त्यांना त्यांच्या घरातून लवकर बाहेर जायचं होतं, कारण 2 महिन्यात त्यांना त्या घराचं कधी भाडं, कधी रडत तक्रारी करणं, कधी मुलांच्या नावाने काही मागणं असं सगळं सहन करावं लागलं होतं. प्रकाशरावांना त्या घरात एक ATM सारखं वापरलं जात होतं. त्यांना खर्च केलेल्या पैशांचे दुःख नव्हतं, पण दुःख होत होतं की सुमनच्या घरात त्यांना वडिलांच्या नात्याने नाही तर भाडेकरू म्हणून पाहिलं जात होतं. त्यांना आता त्या घरात राहणं असं जाणवत होतं. सहन करणं अशक्य होऊन गेलं होतं की त्यांनी ताबडतोब आपल्या दुसऱ्या मुलीला गीता आणि तिची पत्नी प्रदीपला फोन करून घरी बोलवलं. आता प्रकाशरावांनी सुमनच्या घरी राहून 2 महिने झाले होते आणि आता त्यांचा पुढील प्रवास गीताच्या घरी ठरला होता. त्यांना आनंद होता, कारण या गुदमारलेल्या आयुष्यातून सुटका होईल असं त्यांना वाटत होतं. गीता कोल्हापुरात राहत होती आणि त्यांच्या घरात कधी नातलग, कधी मित्रमैत्रिणी भेटायला येईल असा विचार त्यांना दिलासा देत होता. गीताने आपल्या वडिलांच्या प्रेमाने स्वागत केलं. प्रकाशराव जेव्हा घरी पोहोचले तेव्हा गीताची दोन्ही मुलं त्यांच्या आजोबांच्या मागे पळू लागली. आजोबांच्या आगमनामुळे त्या घरात खूप आनंद पसरला होता. गीताने आपल्या वडिलांसाठी सुमनप्रमाणेच वेगळ्या खोलीचं, तसंच
स्वतंत्र व्यवस्थित सगळं करून ठेवलं होतं. पण यावेळी प्रकाशराव जरा सावधान होते, म्हणून त्यांची थेट खोलीचं भाडं विचारलं. बाळा, मला हे सांग, खाण्यापिण्याचं आणि ह्या खोलीचं भाडं किती होईल? नंतर कोणालाही काही त्रास होऊ नये. गीता आश्चर्यचकित होऊन म्हणाली, बाबा, तुम्ही असं का बोलत आहात? मी तुमच्याकडून इथे राहण्यासाठी आणि खाण्यापिण्याचे पैसे घेणार नाही. तुम्ही माझे बाबा आहात आणि तुम्ही त्या हक्काने राहायला हवं. तुम्ही असं कसं विचारू शकता? मी तुमच्याकडून पैसे घेऊ शकते. कोणतीही मुलगी आपल्या आई बाबांकडून त्यांचं राहणं खाण्यापिण्याचे पैसे मागेल का? गीताचं बोलणं ऐकून प्रकाशराव थोडे हसले आणि हसून म्हणाले, गीता, काय सांगू? बाळा, माझ्याबरोबर असं एका मुलीने केलं आहे. गीताला काहीच समजलं नाही, तर तिने प्रकाशरावांना सगळं स्पष्ट सांगून टाकलं. प्रकाशराव मग सुमनच्या घरी जे काही सहन केलं होतं ते सगळं त्यांच्यासोबत घडलं होतं ते सगळं त्यांनी गीताला सांगितलं. कशा प्रकारे सुमनच्या घरात त्यांच्याशी व्यवहार केला जात होता याबद्दल त्यांनी सगळं सांगितलं. हे सांगताना प्रकाशरावांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ते खूप दुःखी झाले होते, कारण कधी स्वप्नातही असा त्यांनी विचार केला नव्हता की त्यांची स्वतःचीच मुलगी असं काही करेल. प्रकाशराव त्यांच्या शब्दांवर गीताचा विश्वास बसत नव्हता. तिला विश्वास होत नव्हता की सुमन अशा काही प्रकारे गोष्टी करू शकते. तिने ठरवलं की सुमनला विचारावं की असं का केलं, पण प्रकाशरावांनी तिला थांबवलं. उगाचच हे वाटू नये. काय उपयोग? गीताने आपल्या बाबांचं म्हणणं ऐकलं आणि विषय तिथेच बंद करून टाकला. आता प्रकाशराव गीता आणि गीताच्या कुटुंबियांसोबत खूप सुखाने राहू लागले. गीताच्या घरी त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती आणि कधी कोणाची तक्रारही नव्हती. गीता आणि तिच्या कुटुंबियांना त्यांच्या गरजा पूर्ण ध्यानात घेतल्या होत्या. हळूहळू प्रकाशराव सुमनच्या घरी झालेल्या जुन्या आणि कडव्या गोष्टी विसरू लागले. गीताचं प्रेम आणि तिचं सहकार्य त्यांना पुन्हा नव्या जीवनाचे उमेद देत होते. आता त्यांना कोणाबद्दल तक्रार नव्हती आणि नाही कोणाबद्दल राग. गीताच्या घरी राहून आता त्यांना 2 महिने पूर्ण होणार होते. गीताच्या घरी जाण्याचं 2 दिवस अगोदरच गीता बाबांच्या खोलीमध्ये येऊन बसली. त्यांच्या जवळ येऊन बसली आणि कारण तिला त्यांच्याबरोबर थोडा वेळ घालवायचा होता. गीताने त्यांच्या जवळ बसून नवीन आणि जुन्या गोष्टींचा भरपूर चर्चा केली. गीताचा असा व्यवहार पाहून प्रकाशराव खूप आनंदी झाले. त्यांनी गीताला आपल्या गळ्याशी लावून खूप आशीर्वाद दिले. त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. थोड्या वेळातच गीताचा नवरा प्रदीप त्या खोलीमध्ये आला, ज्या ठिकाणी बाप लेकीमध्ये संवाद सुरू होता. प्रदीपच्या हातामध्ये एक डायरी होती. खोलीमध्ये येताच तो डायरी गीताला देऊ लागला. गीताने ती डायरी प्रकाशरावांना वाचायला दिली. प्रकाशराव खूप आश्चर्याने त्या डायरीकडे पाहू लागले. त्यांना समजत नव्हतं की ती डायरी त्यांना का दिली जात आहे. त्यांनी डायरीला हातात घेतली, हातामध्ये घेतला आणि प्रदीपला विचारलं, जावई बापू, ही कसली डायरी आहे? गीताने प्रकाशरावांना ती डायरी वाचण्यासाठी सांगितली. प्रकाशरावांनी ती डायरी वाचण्यासाठी पान उघडला आणि एक एक करून वाचू लागले. डायरीत वाचताना प्रकाशरावांचे डोळे विस्फारले. ते डायरीत बघत होते, तर कधी गीता आणि प्रदीपला डायरी वाचताना ते एकदम सुन्न झाले होते. त्यांना धक्का बसला होता आणि समजत नव्हतं हे सगळं कसं आणि का झालं. त्यांना एवढी किंमत देणारा जावई आणि एवढं प्रेम करणारी मुलगी असं कसं करू शकतात. त्या डायरीमध्ये प्रकाशराव जेव्हापासून त्यांच्या जवळ राहायला आले होते तेव्हापासूनचा ते आजपर्यंतचा सगळ्या खर्चाचा एक एक हिशोब लिहिला होता. एक एक रुपयाचा हिशोब होता त्या डायरीमध्ये. त्यांच्या खोलीमधल्या सगळ्या सुविधांचा, त्यांच्या खोलीचं लाईट बिल, त्यांना फिरायला घेऊन गेलेला खर्च, यायला जायला लागलेले पेट्रोल किंवा तिकिटाचे सगळे पैसे, फळभाज्या आणि माहीत नाही अजून काय काय, सगळ्याचा एक ना एक हिशोब लिहिला होता. प्रकाशरावांनी कधी आणि कुठे खर्च केला होता सगळं तारीख आणि वेळेसह लिहून होतं. हे सगळं पाहून प्रकाशरावांना खूप दुःख झालं. त्यांना समजत नव्हतं की त्यांच्याबरोबर सगळेजण असे का करत आहेत. प्रकाशराव मनातल्या मनात विचार करू लागले की घर विकताच सगळ्यांना पैसे दिले होते, तरी सुद्धा या वृद्ध बापाकडून ह्या मुलींना काय हवं आहे ते स्वतःला आणि आपल्या कर्माला कसे सोसू लागले. प्रकाशरावांच्या डोळ्यांतून घळघळा पाणी वाहू लागलं. आपल्या डोळ्यातलं पाणी पुसत ते गीताला म्हणाले, गीता, मी तर समजत होतं हे सगळं प्रेम, आपलेपणा सगळे म्हाताऱ्या बापासाठी आहे, पण मी चुकीचा होतो ग बाळा. हे सगळं बापासाठी नाही तर त्याच्या पैशांसाठी होतं. ते रडत रडत आपल्या संस्कारांना दोष देऊ लागले. कदाचित माझ्या संस्कारांमध्ये काही कमी राहिलं असेल, नाहीतर मला असा धोका देऊन धक्के खायला लागले नसते. गीता त्यांची मुलगी खूप शांत स्वरात म्हणाली, बाबा, यामध्ये रडण्यासारखं काय आहे? तुम्ही सुमनताईला एवढं देऊ शकता, मग मीही तेच मागितलं आहे जो मी तुमच्यावर खर्च केला आहे. तुम्ही सुमनताईचं घर भरत होता, घरात भरभराट होती, तेव्हा तुम्हाला वाईट वाटलं नाही आणि आज मी थोडंसं मागितलं, मग तुम्हाला एवढं का वाईट वाटत आहे? तुम्हाला एवढी पेन्शन मिळते बाबा, त्यातले थोडे पैसे आम्हाला जर दिले तर तुम्ही गरीब तर होणार नाहीत ना.
गीताच्या तोंडून असे शब्द प्रकाशरावांना खूप मोठा झटका लागला होता. ते विचार करू लागले की गीताने कधीच जाणीव सुद्धा करू दिली नाही की तिच्या मनामध्ये एवढं विष कालवलं गेलेलं आहे. प्रकाशराव आता काही समजून घेण्याच्या परिस्थितीत नव्हते. ते आता विचार करण्याची शक्ती गमावून बसले होते. त्यांच्या मनावर एक नंतर एक घाव होत होते. तिथेच गीता आणि प्रदीप प्रकाशरावांच्या हातात चेक देऊन बाहेर निघून गेले. आज प्रकाशरावांना आपल्या पत्नीची शांताताईंची खूप आठवण येऊ लागली होती. कदाचित तू मला एकटीला सोडून गेली नसतीस तर मला असं दारोदारी भटकत राहावं लागलं नसतं. आणि असो, चूक तर माझ्याकडून झाली आहे. मी या मुलींचे ऐकून आपलं घर विकलं. आता प्रकाशरावांचं मन आपल्या सगळ्या मुलींवरून उठलं होतं. त्यांना आता कोणाजवळही जायचं नव्हतं, कारण त्यांना समजलं होतं की कोणाचाही आपल्या वडिलांची गरज नाहीये. प्रत्येकाला बापाला मिळणारी पेन्शन हवी होती. त्यांना फक्त त्यांच्या पेन्शनचा पैसा दिसत होता. सगळ्या एकमेकींशी स्पर्धा करत होत्या की कोण सगळ्यात जास्त बापाला हडपणार आहे. त्यांचा म्हातारा बाप जिवंत राहिला किंवा मेला याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नव्हतं. प्रकाशराव विचार करत होते की सुमनच्या घरी धोका मिळाल्यानंतर मी तिला माफ केलं होतं आणि ते सुद्धा गीताने दाखवलेल्या आपलेपणा आणि प्रेमामुळे त्यांना आपलं वाटत होतं. त्यांच्या मुलीमध्ये काहीच कमी नाही. तिने हे कोणाच्या तरी दबावाखाली येऊन सगळं केलं असेल, पण मात्र आज गीताने पण त्यांना असं जाळ्यात अडकवलं होतं की तेथून ते निघूच शकत नव्हते, ना स्वतःला सावरू शकत होते. एवढं सगळं झाल्यानंतरही त्यांच्या जवळ आता कोणताच मार्ग उरला नव्हता. आता ते काय करणार, कुठे जाणार ते विचार करू लागले. आता हे आयुष्य काहीच उपयोगाचं नाही. त्यांची कोणालाच गरज नाहीये. आपल्या मुलींना वडिलांची गरज नाही असा विचार करून त्यांनी त्या चेकवर सही केले आणि विचार करू लागले. आईबाप आपल्या सगळ्या मुली एका खोलीतच पालन पोषण करतात, पण एवढं सगळं मिळून आपल्या आई वडिलांना स्वतः जवळ ठेवू शकत नाही. आता प्रकाशरावांना खूप काळजी वाटू लागली होती स्वतःचीच. ते रोजच्या दिखाव्यापासून आणि आपल्याच बापाबरोबर केलेल्या हुशारीला कंटाळले होते. मुलींनी केलेल्या ह्या हुशारीला ते कंटाळले होते. ते स्वतःसाठी आता असे ठिकाण शोधू इच्छित होते ज्या ठिकाणी ते आपल्या आयुष्यातील राहिलेले क्षण आणि आपलं म्हातारपण सुखाने घालवू शकतील आणि आरामात घालवू शकतात. त्याच ठिकाणी कोणाची किटकिट नाही, कोणाची किरकिर नाही, कोणाची हुशारी देखील नाही, लालचीपणा देखील नाही. आता ते खूप टेन्शनमध्ये राहू लागले होते. त्यांचे हे एकटेपण आणि त्यांची निराशा याच मुलींना काही देणं घेणं नव्हतं. तेव्हा त्यांनी आपल्या एका जुन्या मित्राला फोन लावला आणि आपल्या सगळ्या त्रासाबद्दल सांगितलं. त्यांच्या मित्राने त्यांना वृद्धाश्रमात राहण्याचा सल्ला दिला. त्या ठिकाणी तुझे दिवस आरामात जातील बघ. प्रकाशरावांना आपल्या मित्राचा वृद्धाश्रमात जाण्याचा सल्ला योग्य वाटला. ते विचार करू लागले की जर कोणाला माझी गरज नाही तर मी कोणाबद्दल काय विचार करू. कमीत कमी म्हातारपणाचे राहिलेले दिवस व्यवस्थित जातील. माझ्यासारखे अनेक लोक आहेत, तिथे भेटतील, सुख दुःख वाटणारे आहेत. कोणीतरी मिळेल. त्यांना वृद्धाश्रमात जाण्याचा निश्चय त्यांनी केला आणि त्यांना वृद्धाश्रमात जाण्याआधी आपल्या मोठ्या भावाला एकदा भेटायचं होतं. ते आपले मोठे भाऊ सदानंद त्यांनावर खूप प्रेम करत होते. ते त्यांना खूप मान देत होते, म्हणून त्यांना वृद्धाश्रमात जाण्याबद्दल सांगणार होते. प्रकाशरावांची बायको आणि त्यांच्या वहिनीचे कधी पटलं नाही, त्यामुळे दोन्ही भाऊ एकमेकांशी जास्त भेटत नव्हते. असं अजिबात नव्हतं की दोघेही भाऊ एकमेकांना भेटलेच नाही, म्हणून त्यांचे एकमेकांवर प्रेम कमी झालं. प्रकाशराव आपल्या भावाची आठवण काढून आपल्या बालपणात हरवले. प्रकाशराव त्या दिवसांना आठवू लागले की कसे ते आपल्या मित्राचा, त्यांचा मोठा भाऊ सदानंद, दोघे मित्र एकमेकांसोबत मिळून प्रेमाने राहत होते. पण दोघांचे लग्न झाल्यानंतर दोघांनी रोजच्या होणाऱ्या भांडणांपासून वाचण्यासाठी वेगळं राहणं योग्य समजलं. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये प्रेम राहिलं. आपल्या मोठ्या भावाची आठवण काढून प्रकाशराव त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. प्रकाशराव आपल्या भावाला भेटून आपलं मन हलकं करू इच्छित होते. आपल्या डोळ्यातलं वाहत असलेलं पाणी पुसून त्यांनी आपल्या भावाला फोन लावला आणि त्यांना भेटण्याची इच्छा सांगितली. त्यांचे मोठे भाऊ सदानंदराव खूप आनंदित होते. आपल्या भावाला आनंदित पाहून प्रकाशरावांचा कंठ दाटून आला आणि ते मोठ्याने रडू लागले. ते आपल्या भावाला भेटण्यासाठी आतुर झाले होते. त्यांनी फोनवर भेटण्याची वेळ ठरवली. सदानंदराव आपल्या भरलेल्या कुटुंबासोबत सांगलीला राहत होते. प्रकाशराव येणार आहे ही बातमी त्यांच्या घरातल्या सर्वांना सांगितली. त्यांच्या घरातील प्रत्येक जण सर्व ही बातमी ऐकून आनंदित झाले आणि प्रकाशरावांना भेटण्यासाठी उत्सुक झाले. असो, कसं तरी करून प्रकाशराव आपल्या मोठ्या भावाच्या घरी पोहोचले. घरी पोहोचताच त्यांचे प्रेमाने स्वागत करण्यात आलं. प्रकाशराव त्यांचं प्रेम पाहून भावुक झाले.
प्रकाशरावांना त्यांच्याकडून असं प्रेम आणि आपलेपणाची अपेक्षा नव्हती, कारण ज्या प्रकारे ते हे सर्वांपासून वेगळे झाले होते आणि एवढ्या वर्षांपासून त्यांनी या सर्वांशी कोणताही संबंध ठेवला नव्हता. कधी कधी फक्त आपल्या मोठ्या भावाशी बोलत होते, ते नाही तर फक्त मुलांच्या लग्नात येणं जाणं होतं. ठेवलं होतं. शेवटचं भेटणं तर प्रकाशरावांच्या बायकोच्या मृत्यूच्या वेळीच झालं होतं. प्रकाशरावांना आपल्या भावाच्या घरी येऊन काही तासच झाले होते की ते परत जायचं म्हणू लागले. ते परत जाणार हे ऐकून त्यांचा मोठा भाऊ त्यांना काही दिवस राहण्यासाठी आग्रह करू लागला. प्रकाशरावांना कोणावरही जबरदस्ती ओझं व्हायचं नव्हतं, म्हणून ते जाण्याबद्दल बोलत होते. पण आपल्या भावाचा मान ठेवण्यासाठी ते एक दिवस तिथे राहण्यासाठी तयार झाले. मग सर्वांनी एकत्र मिळून जेवण केलं. रात्र होताच दोघेही भाऊ एका खोलीत झोपले. तेव्हा त्यांचा भाऊ सदानंदराव प्रकाशरावांना त्यांच्या उदासीकरणाची कारण विचारत. प्रकाशराव त्यांना असं विचारणं ऐकून थोडा आश्चर्यचकित झाले. ते आपल्या मनामध्ये विचार करतात की मी माझ्या मनातलं कोणालाही काही सांगितलं नाही. मग दादाला कसं माहीत झालं की मी खूप दुःखी आहे आणि उदास आहे? प्रकाशराव आपल्या विचारांमध्ये मग्न होते की तेव्हा सदानंदराव त्यांना हलवू लागले. प्रकाश, कसा विचार करतोयस? तेव्हा प्रकाश म्हणाले, तुला हे कसं कळलं की माझं काही मी टेन्शनमध्ये आहे? जर सगळं व्यवस्थित असतं तर कोणी आपल्या म्हाताऱ्या बापाला असं एकट्याला एवढ्या दूर प्रवासाला कसं पाठवत नसतं. कोणीतरी बरोबर आलं असतं. नक्कीच तुला एकट्याला पाहूनच मला समजलं काहीतरी गडबड आहे आणि राहिलेला तुझा चेहरा सांगत आहे. बरं, काय झालं ते सांग. तेव्हा प्रकाशराव आपल्या भावाला घडलेलं सगळी हकीकत सांगतात की कसं झालं. त्यांना नाही त्यांच्या पैशांची गरज आहे. प्रकाशराव आपल्या एक मुलीचं केलेल्या चुकीच्या व्यवहाराबद्दल सविस्तर माहिती सांगत होते. भाऊ आणि बहिणीला सांगताना त्यांच्या डोळ्यांच्या कडेला आलेल्या ओल्या झाल्या होत्या. तेव्हा सदानंदराव आणि त्यांच्या बायकोला प्रकाशरावांच्या प्रत्येक शब्दांवर विश्वास ठेवणे खूप कठीण झालं होतं, कारण त्यांनाही समजत नव्हतं की कोणतीही मुलगी आपल्या बापाबरोबर असं कसं वागू शकते. आणि त्यांचा असा विचार करणं बरोबर होतं, कारण कुठे ना कुठे आपण सर्वांनी या जगात मुलांबरोबर केलेले वर्तन बघितले आहे आणि असे ऐकले, पण मुलींनी केलेल्या अशा प्रकारच्या वागणुकीबद्दल विचारही कधी केला नव्हता. तेव्हा प्रकाशरावांनी आपल्या भावाला वृद्धाश्रमात जाण्याबद्दल सांगितलं. त्यांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा सदानंदराव आपल्या डोळ्यातलं पाणी थांबवू शकले नाही आणि सदानंदरावांनी आपल्या भावाला छातीशी लावून म्हणालं, प्रकाश, मी अजूनही मेलेलो नाही. मी जिवंत असताना तुला कुठेही जाण्याची गरज नाही आणि तुला जावं लागलं तर तू एकटा जाणार नाही. माझ्या भावा, मी पण तुझ्या बरोबर येईल. आजपासून तू आमच्या बरोबर या घरात राहशील. तेव्हा प्रकाशराव म्हणाले, नाही दादा, मला कोणावरही ओझं व्हायचं नाही. मी जसा आहे तसा ठीक आहे, पण ज्या परिस्थितीमध्ये आहे ते ठीक आहे. तू माझी काळजी करू नकोस. सदानंदराव म्हणाले, काय म्हणालास तू? तू माझ्यावर ओझं होशील? तू असा विचार कसा केलास? प्रकाशरावांना आपल्या भावाचं बोलणं ऐकून खात्री झाली, पण ते मनातल्या मनात विचार करू लागले, कदाचित प्रेमापोटीच मी हे सगळं सांगितलं. दुसऱ्या दिवशी प्रकाशरावांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी सदानंदरावांनी आपल्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांना सांगितल्या. सदानंदरावांचे बोलणे ऐकून त्यांच्या मुलांनी आनंदाने प्रकाशरावांना आपल्या जवळ ठेवून घेण्यासाठी तयार झाले. सगळ्यांचा एकच विचार होता, आपण सगळे मिळून त्यांची काळजी घेऊ. त्यांना प्रकाशरावांना आपल्या जवळ ठेवायचं होतं, त्यांच्या पेन्शनला नव्हतं. सदानंदरावांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कुटुंबातील मग प्रत्येक व्यक्तीने कोणती आपत्ती न दाखवता स्वीकारली होती. म्हणून सदानंदरावांना आपल्या संस्कारांवर आणि आपल्या मुलांवर अभिमान वाटू लागला. ते मनातल्या मनात म्हणाले, कसं त्यांनी फक्त एकदा सांगितलं आणि सर्वांनी त्यांना समर्थन दिलं. प्रकाशरावांना सदानंदरावांच्या घरामध्ये प्रेम कमी नव्हती. प्रकाशराव जेव्हा पण पैसे देण्याबद्दल बोलत होते तेव्हा घरातले त्यांच्यावर नाराज होत असायचे, कारण सर्वांसाठी ते त्यांच्या घराचा हिस्सा होते. एके दिवशी प्रकाशराव आपल्या मुलींनी त्यांच्याबरोबर आणलेल्या वागणुकीला आठवून रडत होते. त्यावेळी सदानंदराव खोलीमध्ये आले आणि त्यांना रडताना पाहून विचारले, प्रकाश, तू असा का रडत बसला आहेस? काही त्रास होत आहे का? कोणी काही म्हटलं आहे का? प्रकाशराव आपल्या भावाला थांबवून म्हणाले, दादा, तू हे काय बोलत आहेस? माझ्यावर तर घरातले सगळेच प्रेम करतात. मला सर्वांचे प्रेम मिळून आनंद झाला आहे. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की ज्यांच्यावर कधी प्रेम केलं नाही, ज्यांचा कधी दुःख किंवा त्रास विचारला नाही, कधी आपुलकीने विचारपूस केली नाही, ती मुलं आज आणि तीच सुना आज त्यांच्यापासून वेगळं करू इच्छित नाही. आणि मी ज्यांच्यावर सगळं इच्छेवर केलं त्या मुलींनी आज आपल्या बापाची नाही तर बापाच्या पैशांची गरज आहे, पेन्शनची गरज आहे असं म्हटलं. खरंच म्हणतात ना, आजच्या जगात मुलांपेक्षा कमी नाहीत. काही गोष्टी एकदम बरोबर आहे. जिथे एका बाजूला मुलं आई बाबांकडे आपला अधिकार मागायला मागे पुढे पाहत नाही, त्यांना आपल्या आई बाबांशी काहीच देणं घेणं नसतं.
पण फक्त पैशांवर प्रेम असतं आणि तिथेच मुलं नाही तर मुलंच तर नाहीच. पण मुली पण अशाच होत चालल्या आहेत. त्यांना आईबापाची संपत्ती जास्त प्रिय आहे. मी सगळ्यांबद्दल कदाचित सांगू शकत नाही, पण माझ्या मुली अशाच आहेत. आपण त्यांना माझ्या प्रेम नाही, फक्त माझ्या पैशांवर, माझ्या पेन्शनवर प्रेम आहे. आणि आपण नेहमी मुलींना चुकीचं मानतो. सुनांना कधी आपलं समजत नाही. त्यांना सुना सासऱ्यांच्या वाईट वेळेत त्यांच्याबरोबर राहतात, त्यांची सेवा करतात. कोणती मुलगी आपलं घरदार सोडून आपल्या आईवडिलांची सेवा करायला येते? सेवा नेहमीच सुनाच करतात. पण दादा, या ठिकाणी पण मी कोणाबद्दल बोलत नाही, पण आपल्या घरातील मुलं अशीच आहे. ह्या दोन्ही गोष्टी मी माझ्या जीवनात अनुभवल्या आहेत. दादा, आजच्या काळात मुलगा आणि मुलगी, सून प्रत्येक एक वस्तू प्रमाणे आहे. मग प्रत्येक आईबाबांची वाटणी करायची असो किंवा त्यांच्या संपत्तीची, एका बाजूला मुलं वाईट असतात तर मुली वाईट आहेत. दादा, ज्या ठिकाणी सुना वाईट आहेत त्या ठिकाणी जावई पण खरंच दादा सगळं सारखं नसतं. आता प्रकाशराव मरेपर्यंत आपल्या दादाबरोबरच राहिले. त्यांना कधी कोणी कुठे जाऊ दिलं नाही. त्यांच्या कोणत्या मुलीच्या घरी आणि कोण नाही, कोणत्या वृद्धाश्रमात ते गेले. आता दोन्ही भाऊ आनंदाने एकत्र एकाच घरात राहू लागले. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.